पिछले 3 दिनों से हो रही मूसलाधार बरसात के कारण वसई विरार के लोगों का कमर तोड़ के रख दिया है। इस वक्त मैं मौजूद हूँ नालासोपारा पश्चिम में। आप देख सकते हैं कि लोग 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर दूर से पैदल चलकर स्टेशन तक आने को मजबूर है। नालासोपारा पश्चिम का भाग पाटनगर पार्क हो, नालासोपारा वेस्ट का यशवंत गौरव हो या नालासोपारा स्टेशन रोड हो, पूरी तरीके से जलमग्न हो चुका है। नालासोपारा रेलवे स्टेशन पर भारी जल भराव के कारण ट्रेनें 1-1 घंटे लेट हैं, तो लोगों को कई तरह की दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। इस वक्त मेरे साथ आप देख सकते हैं लोग किस तरीके से पैदल चलकर आने को मजबूर हैं 2-2 से 3-3 किलोमीटर दूर तक। हमने यहाँ पर कुछ लोगों से बातचीत की, आइए जानते हैं उनका क्या कुछ कहना है। आणि दरवर्षीचा हाच प्रॉब्लेम आहे, पण यांना सांगून सुद्धा गटार साफ होत नाहीत। पहिली गोष्ट म्हणजे सांगून सुद्धा यावेळेला गटार आम्ही स्वतः ते इथे जितेंद्र पाटील याला फोन केला। किशोर पाटील बिचारे, किशोर पाटील नेहमी मदत करतात ना असं नाही, पण यावेळेला फोन करून सुद्धा ते लोक अर्धवट गटार साफ करून गेले। आणि जे गाळ काढतात तो तसाच वरती असतो आणि तो गाळ परत भरला जात नाही, त्यामुळे तो गाळ परत गटारात जातो, जमा होतो। लाईट गेल्या 2-3 लाईट दिवस दोन पण नाहीये हा आणि त्यामुळे नेटवर्क देखील चालत नाही। मग काय त्रास आहे? तो त्रास तर आहे जो, कारण लाईट नसल्यामुळे पाणी आपलं असलं तरी वरती चढवता येत नाहीये। आज पाणी आपल्याला खालच्या टाकीमध्ये आहे, पण आम्हाला वरती घरात येण्यासाठी वरती टाकीमध्ये चढवता येत नाहीये पाणी, लाईट नसल्यामुळे 3 दिवस लाईट नाही। इथे जे काही धंदा खोलला पाण्याचा, दुधाचे 100 रुपयाचे ते 300 रुपये 400 रुपये, हे काय यांच्या घरचे लागले काय? गरीब माणसाने कुठले पैसे आणायचे? ही बाटली माझ्या हातात क्रेड आहे, हे अशी 10 रुपयाला आहे, आता 350 रुपयाला मी घेतली। मग आम्ही असं 350 रुपयाने पाणी पित राहिलं, मग आम्हाला नगरपालिका महापालिका काय करत आहे? इथे किती दिवसांपासून लाईट नाही आहे, पाणी 3 दिवस झाले पुरे कंप्लेंट, 3 दिवस झाले कंप्लेंट। मला कामावर बी जाता येत नाही, मी पोरबाळवाला आहे, आम्हाला कामावर जाता येत नाही, काय नाही, कसं काय करायचं? इथले नगरसेवक आमदार आहेत ना, खाली आपल्या ऑफिस ठेवून 4-4, 5-5 लाखाचे बांधलेत आणि गरिबाचे कुणाचे बघत नाही। एकेकाचे आमच्या इथे माझ्या बाजूला नगरसेवकाने ऑफिस बांधलंय, कमी 25-30 लाखाचं ऑफिस आहे ते। मग त्या 25-30 लाखाच्या 2 लाख वाटून लोकांना पाणी वाटायचं। बिल्डिंग मध्ये कोण जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आलेला काय पाणी करणार? कोण नाही येत, सगळे झोपलेत। तेव्हा ते रात्री 2-2 वाजता यायचे उठवायला, उद्या वोटिंग आहे, उद्या वोटिंग आहे। आता कुठे गेले ते? वीरेन पाटनगर पार्क में रहता हूँ मैं। बोला सबसे पहला ईस्ट में 2 घंटे में बारिश रुकने के बाद पानी खाली हो जाता है और वेस्ट में खाली क्यों नहीं होता, वो एक पॉइंट है। बोले हमेशा वेस्ट में पानी नहीं करके 24 तास के ऊपर तक वो लॉगिंग रहता ही रहता है, तो उसका क्या सोल्यूशन है वो निकालो पहला। नालासोपारा वेस्ट में 2 दिन से लाइट नहीं है, पानी नहीं है, लोगों को दूध ब्रेड अंडा लेने के लिए स्टेशन तक आना पड़ रहा है, 2 किलोमीटर तक चल के। क्या बताएं? 2 नहीं 4 किलोमीटर तक चल के पानी में आ रहे हैं, ऐसा बोलो, पानी में डबल हो जाता है, तो वो पॉइंट है। तो वो हिसाब से तुम 4 किलोमीटर या एक करो कि अगर कोई नगर सेवक है, चाहे फिर एमएलए साइड से, चाहे ये सरकार से, दोनों, चाहे सिटी वाले हो चाहे बीजेपी वाले, अपने इधर 2 ही सरकार चल रही है, तो चाहे वो लोग आके इधर नाके पे एक कुछ नहीं करके, कुछ तो बोले एक स्टॉल लगा के रखो कि पब्लिक अपने एक एरिया में जाके ले सके, वो चीज इजी रहता है। तो ज्यादा बाहर तक आना नहीं आनी चाहिए। पानी जहाँ 90 रुपए जो क्रेट बिट रहा है ना, 90-100 रुपए का, 110 रुपए का आता है, वो डायरेक्ट 300 रुपए पब्लिक बेच रही है। उन लोग सेवा के नाम पे उन लोग डायरेक्ट डबल ट्रिपल प्रॉफिट कमा रहे, और कुछ नहीं है। नगर सेवक को प्रॉफिट यही देना चाहूंगा, ये जो भी मैसेज है कि भाई तुम उतरो सेवा में, अगर सेवा में नहीं उतर पा रहे तो कुछ नहीं, तो पानी के क्रेट बांटो, अगर कुछ नहीं है तो 1-1, 2-2 बॉटल भी बांटी एक घर में, तो कुछ नहीं होगा। संजय कांबळे, मी श्रीप्रसाद इथे राहतो वेस्ट मध्ये। आणि आता ही जी परिस्थिती बघताय तुम्ही, आज ही लोक जी बाहेर पडलेली आहेत ती काय फिरायला म्हणून अशी पडलेली लोक नाही आहेत। कुणाला बाजार पाहिजे, कुणाला पाणी पाहिजे, कुणाला दूध हवंय, आणि कुणी ईस्टला अडकलं तर वेस्टला, कुणी वेस्टला आले तर ईस्टला जात आहेत। आणि आज तुम्ही हे जे बघता, या परी इथे खूप कमी पाणी आहे। आपण ज्या स्पॉटला उभे आहोत, कुठे जर तुम्ही या बाजूला, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला कुठे जाल तर पाणीच पाणी दिसेल। याचं महत्वाचं कारण काय आहे की इथली ठप्प महानगरपालिका, या महानगरपालिकेने प्रतिवर्षाप्रमाणे जे त्यांचं काही राजकारण चाललं असेल त्याच्यापर्यंत, पण इथे तुम्ही कुठेही बघाल, या कुठेही गटरच्या बाजूला तुम्हाला माती काढलेली दिसणार नाही। आणि ते करतात काय, काढली माती तिथे ठेवतात, परत पाणी आलं की ते निघून जातं। म्हणजे हे फक्त थुकपट्टी ही कामं करतात आणि लोकांना आज त्यांचे जे प्रकार हे त्यांना सहन करावे लागतात। दुसरी गोष्ट, आज तुम्ही लोकांना बघताय ते काका क्रेड पाण्याचे घेऊन चाललेत। हे जे पाणी आज खरोखर पाणी आहे सोसायटीमध्ये, जे आलेलं पाणी, आज 3 दिवस लाईट नाहीये, ते लाईट नसल्यामुळे काय होतंय की आपल्याला नेटवर्क नाहीये, असलेलं पाणी आम्ही वर घेऊ शकत नाही, आणि मग प्यायला पाणी आम्हाला इथे विकत घ्यावं लागतं। आणि त्याचा फायदा आज या गोष्टीचा फायदा पाणीवाले जी बाटली 10-12 रुपयाची विकते
आज तीच बाटली 300 रुपयाला विकतायत, म्हणजे त्या बाटल्या 25 रुपयाला ते लोक डबल भावाने विकतात, त्याचा गैरफायदा घेत आहेत. मला काय म्हणायचं, हीच परिस्थिती. हे जे मागे नगरपालिका झाली त्यावेळेस बरेच नगरसेवक हे कार्यकर्ते फिरत होते. मग काही लोकांना पैशांचं लांगुल चालन लावलं, 2000 3000 तर आम्हाला मिळालं नाहीत. पण माझं असं म्हणणं आहे की त्या प्रतिनिधींनी, नगरसेवक एकदा कुठे पोहोचू शकत नाही, पण त्यांच्या मागे जे प्रतिनिधी फिरत होते त्यांनी आपल्या एरिया वाईज या प्रभागामध्ये तुम्ही काम करा. तुम्ही काय करायला पाहिजे होतं की कुणाला काय त्रास आहे, आणि आज या पाण्याच्या बाटल्या ते सुद्धा वाटू शकले असते. आज असा एखादा ट्रक भरून आणलं असतं, 2-2 बाटल्या प्रतिनिधी कुणाला दिल्या असत्या तरी झालं असतं. तुम्ही फुकट देऊ नका, पण नाममात्र दरामध्ये जर तुम्ही वाटले असते किंवा फुकट वाटले असतात, नगरसेवकला एवढं काय भारी पडत नाही. आणि ही सेवा तुम्ही करू शकता. आणि याच्यामुळे आज मुलांच्या शाळा बंद आहेत, पाण्यामुळे मुलांच्या शाळा बंद आहेत, शाळेच्या हालत, घरामध्ये लाईट नसल्यामुळे मुलांना अभ्यास करता येत नाही, आणि नेटवर्क बंद असल्यामुळे लोकांचं कॉन्टॅक्ट बंद झालेलं आहे. आज 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 लोकांना ऑफिसला गेले, कोण आता कसं होतं, जो ग्रुप आहे ऑफिसचा, कोण विरारचा गेलाय कामाला, त्या नारायणपूरला कळत नाही की बाबा माझा विरारचा मित्र स्टाफ माझा कामाला गेलाय का. आणि याची ही द्विधा मनस्थिती सगळी इथे चाललेली आहे. आणि नेटवर्क का बंद आहे ते कळत नाही. मग लाईटमुळे बंद आहे की नेटवर्क यांनी जाणून बुजून बंद ठेवलंय, याचा एक पर्याय हा शोधला पाहिजे. तुम्ही त्याच्यावर मी आमच्या सर्व नागरिकांमार्फत एक विनंती करतो की तुम्ही आपल्या चॅनल मार्फत तुम्ही सरकारला किंवा आमच्या इथं महामार्ग स्थानिक लोकांना प्रतिनिधींना हा संदेश तुम्ही पाठवाल, आणि लवकरात लवकर आम्हाला ही सुविधा तुम्ही प्राप्त करून द्याल अशी मी विनंती करतो.